नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा आयटे शिर्डी. आज आपण आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून टाइप्स ऑफ कॉम्प्रेसर संदर्भात माहिती पाहणार आहोत. आपण सध्या हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक संदर्भात माहिती पाहत असताना या अगोदर आपण हायड्रॉलिक्स, त्याचप्रमाणे सिलेंडर, प्रेशर कंट्रोल व्हॉल्व, न्यूमॅटिक्स आणि आज आपण टाइप्स ऑफ कॉम्प्रेसर संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर या कॉम्प्रेसरचे वेगवेगळे प्रकार पडतात, ते प्रकार आपण पाहूया. तर वेगवेगळे प्रकार हे कॉम्प्रेसरचे असतात. तर ते या चार्टवरून हे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्रेसरचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. तर टाइप्स ऑफ कॉम्प्रेसर त्याच्यामध्ये 3 प्रकार पडलेले आहेत. त्याच्यामध्ये रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर, दुसरा रोटरी पिस्टन कॉम्प्रेसर आणि फ्लो कॉम्प्रेसर. त्याच्यामध्ये रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसरचे पुन्हा 2 उपप्रकार पडलेले आहेत, पिस्टन कॉम्प्रेसर आणि डायफ्राम कॉम्प्रेसर. त्याच्यानंतर रोटरी पिस्टन कॉम्प्रेसरचे उपप्रकार 3 पडलेले आहेत. त्याच्यामध्ये स्लायडिंग वेन रोटरी, त्याच्यानंतर 2 ॲक्सल स्क्रू कॉम्प्रेसर आणि रूट ब्लोअर कॉम्प्रेसर. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे टाइप्स ऑफ कॉम्प्रेसरचा, फ्लो कॉम्प्रेसर, त्याचे 2 प्रकार पडलेले आहेत, रेडियल फ्लो कॉम्प्रेसर आणि ॲक्सियल फ्लो कॉम्प्रेसर. असे टाइप्स ऑफ कॉम्प्रेसरचे प्रकार आपण पाहिले. मुख्यतः 3 प्रकारावरून त्याचे उपप्रकार आपण पाहिले. त्यानंतर पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगाने रेसिप्रोकेटिंग पिस्टन कॉम्प्रेसर हा जो पहिला प्रकार आहे, रेसिप्रोकेटिंग पिस्टन कॉम्प्रेसर, त्या संदर्भात माहिती पाहूया. सद्यस्थितीत रेसिप्रोकेटिंग पिस्टन कॉम्प्रेसरचा, तर या ठिकाणी या आकृतीत दाखवलेला रेसिप्रोकेटिंग पिस्टन कॉम्प्रेसर, तर सद्यस्थितीत रेसिप्रोकेटिंग पिस्टन कॉम्प्रेसरचा सर्वत्र मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. ते लो प्रेशर, मीडियम प्रेशर आणि हाय प्रेशरला देखील उपयुक्त आहेत. यांची डिलिव्हरी रेंज इतर रोटरी पिस्टन कॉम्प्रेसरच्या मानाने कमी असते. तर याची रचना या संबंधित आकृतीत दाखवल्याप्रमाणे या रेसिप्रोकेटिंग पिस्टन कॉम्प्रेसरची असते. त्याच्यामध्ये हा जो पाठ दाखवलेले आहेत, त्याच्यामध्ये या पिस्टनचे, रेसिप्रोकेटिंग पिस्टन कॉम्प्रेसरचे वेगवेगळे भाग पडतात. त्याच्यामध्ये 1 क्रॅन्कशाफ्ट, 2 कनेक्टिंग रॉड, 3 पिस्टन, 4 सिलेंडर, सक्शन व्हॉल्व आणि डिस्चार्ज व्हॉल्व असे या रेसिप्रोकेटिंग पिस्टन कॉम्प्रेसरचे प्रकार पडतात. त्याच्यामध्ये आपण डिस्टिंक्शन, प्रेशर डिस्टिंक्शन या मुद्द्याच्या अनुषंगाने माहिती पाहणार आहोत. डिस्टिंक्शन म्हणजे भेदभाव किंवा तफावत, त्याला आपण म्हणूया, फरक देखील म्हणूया. तर डिस्टिंक्शन, भेद, तफावत. तर आउटलेटचा दाब म्हणजेच कार्य करण्याचा दाब होय, किंवा वापरावयाच्या पाईपमधील तसेच साठ्यामधील म्हणजे टँकमधील, म्हणजे जो टँक आपण रिझर्वायर म्हणतो, त्या टँकमधील दाब होय. कार्य करण्याकरता आवश्यक दाब म्हणजेच कार्य करण्याच्या स्थितीला लागणारा आवश्यक दाब होय. स्टँडर्ड कार्य करण्याचा दाब हा 600 kPa इतका असतो. 600 kPa म्हणजे 6 बार ऑब्लिक 87 PSI. तर 1 बार बरोबर 1 kg प्रति सेंटीमीटर स्क्वेअर बरोबर 14.5 PSI इतका हा दाब असतो. त्याच्यामध्ये पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. इम्पॉर्टंट या कॉम्प्रेसरच्या माध्यमातून माहिती पाहत असताना हा इम्पॉर्टंट भाग, नियमित दाब हा योग्य व विश्वसनीय पद्धतीने कार्य करण्यासाठी यामध्ये महत्त्वाचा असतो. त्यामध्ये ड्राईव्ह, कामाच्या आवश्यकतेनुसार कॉम्प्रेसर इंटरनल कंबक्शन इंजिन किंवा इलेक्ट्रिक मोटरच्या साहाय्याने चालवले जातात. जर कॉम्प्रेसर फ्लॅट एका जागेवर स्थिर नसेल तर तो
पेट्रोल किंवा डिझेल इंजिनच्या सहाय्याने असा हा कॉम्प्रेसर चालवला जातो. त्याच्यामध्ये पुढचा मुद्दा आहे रेग्युलेशन. रेग्युलेशन म्हणजे नियंत्रण. तर त्याच्यामध्ये डिलिव्हरी घनफळाच्या कमी किंवा जास्त दाब क्षमतेसाठी कॉम्प्रेसरचे नियंत्रण करणे आवश्यक असते. विविध प्रकारचे नियंत्रण यासाठी उपलब्ध आहे. ऑन ऑफ नियंत्रण ही एका जागेवर बसवलेल्या कॉम्प्रेसरसाठी कायम वापरली जाणारी पद्धत आहे. तर अशा प्रकारे हे रेग्युलेशन नियंत्रण या संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर ऑन ऑफ रेग्युलेशन या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण माहिती पाहणार आहोत. ऑन ऑफ नियंत्रण यामध्ये कार्य करण्याच्या दोन स्थिती आहेत. ज्यावेळेस कमाल मर्यादेपर्यंत दाब निर्माण होतो, तेव्हा कॉम्प्रेसर चालवणारी ड्राईव्ह मोटार स्विचच्या सहाय्याने बंद होते व सदर बाब किमान मर्यादेपर्यंत आल्यानंतर पुन्हा स्विचच्या सहाय्याने चालू होतो. ऑन ऑफ करण्याच्या क्रियेमध्ये ह्या ऑन ऑफ करण्याच्या क्रियेमध्ये एक नियंत्रणाची गरज असते. कमी वेळेत चालू बंद करणे कामी मोठ्या साठवण क्षमतेची त्यामध्ये आवश्यकता असते. तर या आकृतीत 2 मध्ये ही ऑन ऑफ स्थिती दर्शवलेली आहे. तर त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत कूलिंग. या ठिकाणी कूलिंग तर हवा दाबली जात असताना हे कॉम्प्रेसर न्यूमॅटिक सिस्टीमच्या अनुषंगाने आपण माहिती पाहतोय. न्यूमॅटिक हवा तर हवा दाबली जात असताना मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होत असते. सदर उष्णता काढून टाकण्यासाठी त्या ठिकाणी कूलिंगची थंड करण्याची आवश्यकता असते. छोट्या प्रमाणात किंवा छोट्या आकाराच्या कॉम्प्रेसरमध्ये त्यावरील पात्याद्वारे पंख किंवा पाट्याद्वारे रेडिएशनच्या क्रियेद्वारे उष्णता काढून टाकली जाते. तर मोठ्या कॉम्प्रेसरमध्ये निर्माण झालेली जी उष्णता आहे ती काढून टाकणे कामी अतिरिक्त पंखे, फॅन बसवले जातात. तर 30 किलोवॅट पेक्षा मोठ्या क्षमतेच्या मोटारद्वारे चालवले जाणारे कॉम्प्रेसर थंड करण्यासाठी हवा पुरेशी होत नाही. त्यामुळे सदर कॉम्प्रेसर भोवती पाण्याचा फिरता प्रवाह किंवा फ्रेश पाणी वॉटर यांचा वापर आपल्याला केलेला पाहायला मिळतोय. बरेचसे आपण आता कुठेतरी रस्त्याने जात असताना कंपनीच्या आजूबाजूच्या एरियामध्ये अशा प्रकारच्या कॉम्प्रेसरच्या भोवती काही पाणी असं पडत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे कूलिंग संदर्भातली माहिती. त्यानंतर इन्स्टॉलेशन साइट्स या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण माहिती पाहूया. कॉम्प्रेसर हा वातानुकूलित तसेच आवाज विरहित अशा खोलीमध्ये बसवलेला असावा की जेथे हवा खेळती, मोकळी, मोठ्या प्रमाणात असावी. सदरची हवा ही थंड, डस्ट फ्री व कोरडी अशा प्रकारची असावी. अशा प्रकारे इन्स्टॉलेशन साइट संदर्भातली माहिती. त्यानंतर कॉम्प्रेस्ड एअर रिसिव्हर. कॉम्प्रेस्ड एअर रिसिव्हर तर या आकृतीत हा कॉम्प्रेसर एअर रिसिव्हर त्याचे काही पार्ट्स दाखवलेले आपल्याला या ठिकाणी. वॉटर ड्रेन, कॉक, इन होल, मॅन होल, शट ऑफ वॉल, प्रेशर रिलीफ वॉल, थर्मोमीटर आहे, प्रेशर गेज आहे. तर या संदर्भात माहिती पाहत असताना या कॉम्प्रेसर एअर रिसिव्हर याचा उपयोग स्थिर दाबाला हवा साठवून ठेवणे कामी केला जातो. यामुळे दाब कमी जास्त होणारा ताण कमी केला जातो. असं या आकृतीत दाखवल्याप्रमाणे हवेतील आर्द्रतेचे जे प्रमाण आहे ते पाण्याच्या स्वरूपात साठवून अलग केले जाते. तसेच बाहेरील पृष्ठभागामुळे हवेचे मोठ्या प्रमाणात शीतकरण म्हणजेच कूलिंग केले जाते. तर अशा प्रकारे ही माहिती कॉम्प्रेस्ड एअर रिसिव्हरच्या अनुषंगाने आपण पाहिली. त्यानंतर सर्व्हिस युनिटच्या अनुषंगाने आपण माहिती पाहणार आहोत. तर या सर्व्हिस युनिटमध्ये खालील घटकांचा समावेश होतो. त्यामध्ये एक फिल्टर. तर या फिल्टरच्या सहाय्याने हवेतील घाण आता आपण त्या ठिकाणी असा कॉम्प्रेसर आहे आणि त्या ठिकाणी
ही हवा गाळून साफ होऊन शुद्धीकरण करण्याकरता फिल्टरच्या साहाय्याने हवेतील घाण, कचरा यांचं शुद्धीकरण म्हणजे आपण त्याला गाळणी म्हणतो, केले जाते. त्यामुळे ज्या भागात हवेचा पुरवठा करावाचा आहे, त्याचे आयुष्य व कार्य करण्याची क्षमता निश्चितरित्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर फिल्टर नंतर दुसरा मुद्दा आहे रेग्युलेटर म्हणजे नियंत्रण. आवश्यक असणारा हवेचा दाब हा स्थिर असावा, तो वारंवार बदलता असू नये यासाठी याचा वापर केला जातो. याच्या साहाय्याने हवेतील दाब मर्यादित राखला जातो. रेग्युलेटरच्या साहाय्याने हवेतील दाब हा मर्यादित राखला जातो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे लुब्रिकेटर. तर या आकृतीत दर्शवल्याप्रमाणे हवा वाहून नेण्यासाठी कार्य करणाऱ्या भागांना लुब्रिकेशन करण्याचे काम केले जाते. लुब्रिकेटर आणि या आकृतीत दाखवल्यानुसार किंवा दर्शवल्यानुसार हवा वाहून नेण्यासाठी कार्य करणाऱ्या भागांना लुब्रिकेशन करण्याचं काम केलं जातं. सदर घटकास FRL युनिट असे म्हणतात. FRL युनिट असे म्हणतात. त्याच्यानंतर मेंटेनन्स ऑफ सर्व्हिस युनिट त्यामध्ये कॉम्प्रेस्ड एअर फिल्टर या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण माहिती पाहणार आहोत. द्रवीकरणाची पातळी नियमितपणे तपासणे आवश्यक असते. सदर पातळी ही बाजूच्या ग्लासवर दर्शवली जाते किंवा दर्शवलेली असते. तिचे उल्लंघन होता कामा नये. जमा झालेले द्रवकण हे कॉम्प्रेस्ड एअर पाईपमध्ये येऊ शकतात. त्यामुळे ग्लासच्या बाजूचा जो स्क्रू आहे तो उघडून सदर द्रवकण काढून टाकले जातात. फिल्टर कार्टेज हे वारंवार साफ करावे जेणेकरून त्यामध्ये घाण असणार नाही. तर अशा प्रकारे कॉम्प्रेस्ड एअर फिल्टर संदर्भातली माहिती. त्यानंतर कॉम्प्रेस्ड एअर रेग्युलेटर पाहूया. तर याला सर्व्हिसिंगची गरज नसते. कॉम्प्रेस्ड एअर रेग्युलेटर याला सर्व्हिसिंगची गरज नसते. हवा एअर फिल्टरच्या साहाय्याने सर्व्हिसिंग केली जाते. त्यानंतर कॉम्प्रेस्ड एअर लुब्रिकेटर. तर यामध्ये साईडची ग्लास आहे काच, त्यामध्ये दर्शवल्यानुसार ऑइलची पातळी राखणे आवश्यक असते. पातळी कमी असल्यास ती वाढवणे आपल्याला गरजेचे असते, महत्वाचे असते. त्यानंतर न्यूमॅटिक वर्किंग एलिमेंटच्या अनुषंगाने माहिती पाहत असताना न्यूमॅटिक सिलेंडर व न्यूमॅटिक मोटरच्या साहाय्याने न्यूमॅटिक शक्तीचे सरळ किंवा सर्कुलाकार गतीमध्ये रूपांतर होते. त्यानंतर न्यूमॅटिक सिलेंडर त्यामध्ये एक आकडा सिंगल ऍक्टिंग सिलेंडर. त्यानंतर दुसरा प्रकार आहे डबल ऍक्टिंग सिलेंडर. तर न्यूमॅटिक सिलेंडर मध्ये पहिला प्रकार सिंगल ऍक्टिंग सिलेंडर किंवा सिलेंडर सरळ लंबात्मक दिशेत कार्य करणारे हे वर्किंग एलिमेंट्स असून एकाच दिशेने दाबयुक्त हवा पुरवली जाते. यामध्ये एका दिशेने दाबयुक्त हवा पुरवली जाते. तो पहिल्या स्थितीत स्प्रिंगद्वारे अथवा बाहेरील फोर्सद्वारे मागे येतो. स्प्रिंगद्वारे परत येणारे सिंगल ऍक्टिंग सिलेंडर हे कोणत्याही दिशेत बसवता येतात. दाबयुक्त हवा सिलेंडरच्या आत सोडल्यानंतर सिलेंडरमध्ये दाबयुक्त हवा सोडल्यानंतर सिलेंडर बॅरलमध्ये पसरते. पिस्टनच्या पूर्ण फेसवर तिचा दाब कार्य करतो. हवेच्या पिस्टन फेसचे क्षेत्रफळ म्हणजे मिळणारा फोर्स होय. हा फोर्स पुरेसा निर्माण झाला की पिस्टन पुढे सरकतो. दाब जास्त आल्यास पिस्टन वेगात सरकतो. प्रत्येक सिंगल ऍक्टिंग सिलेंडरच्या बॅरलमध्ये पिस्टन रॉडच्या बाजूस एक व्हेंट होल असते. या व्हेंट होलला काही व्यक्ती लिकेज होल असे म्हणतात. पिस्टन पुढे सरकत असताना या सिंगल ऍक्टिंग सिलेंडरमध्ये असणारा जो पिस्टन आहे हा पुढे सरकत असताना रॉडच्या बाजूस असलेली हवा पिस्टन रॉडच्या बाजूला असलेली हवा बाहेर पडणे आवश्यक असते, अन्यथा ती विरोध निर्माण करेल. सिंगल ऍक्टिंग सिलेंडरमध्ये हवा ही एकाच दिशेने
दाबली जाते. त्यामुळे हे सिलेंडर फक्त पुढे जाण्याच्या दिशेने कार्य करतात. त्यामुळे फक्त पुढे जाताना हवेची आवश्यकता असते. अंतर्गत स्प्रिंगमुळे पिस्टन विरुद्ध बाजूस ढकलला जातो. या पिस्टनमध्ये असलेल्या स्प्रिंगमुळे पिस्टन हा विरुद्ध बाजूस ढकलला जातो. अंतर्गत स्प्रिंगची रचना अशा पद्धतीने केलेली असते की त्यामुळे आवश्यक त्या जलद गतीने पिस्टन पूर्व स्थितीत येतो. सिंगल ॲक्टिंग सिलेंडरमध्ये स्प्रिंगच्या लांबीनुसार स्ट्रोकची मर्यादा ठरवली जाते. त्यामुळे साधारणतः 100 मिलीमीटर लांबीपर्यंत स्ट्रोक आपल्याला वापरता येतो किंवा याच्यामध्ये मिळत असतो. तर अशा प्रकारे ही जी माहिती सिंगल ॲक्टिंग सिलेंडर संदर्भात आपण पाहिली. त्याचं सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचा या ठिकाणी सिम्बॉल दाखवलेला आहे. तर अशा सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचा जो उपयोग आहे, तो उपयोग आपण पाहणार आहोत. तर सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचा उपयोग क्लॅम्पिंग, इजेक्टिंग, प्रेसिंग करणे कामी, त्याचबरोबर वस्तू उचलणे कामी, फीडचा पुरवठा देणे कामी केला जातो. तर अशा प्रकारे ही माहिती सिंगल ॲक्टिंग सिलेंडर संदर्भात पाहिली. त्यानंतर दुसरा प्रकार आहे सिलेंडरचा डबल ॲक्टिंग सिलेंडर. तर या ठिकाणी हा डबल ॲक्टिंग सिलेंडरचा सिम्बॉल दाखवलेला आहे. तर डबल ॲक्टिंग सिलेंडर हे लिनियर डायरेक्शनमध्ये म्हणजेच लंबात्मक दिशेने पिस्टनच्या दोन्ही दिशेला, अगोदरचा जो होता सिंगल ॲक्टिंग एकाच दिशेला पुढे, तर दोन्ही बाजूने पुढे मागे चालणारे वर्किंग एलिमेंट्स होय. याचे पुढील म्हणजे पुढच्या बाजूला फॉरवर्ड स्ट्रोक आणि मागच्या बाजूला रिटर्न स्ट्रोक दोन्हीही क्रमशः पुरवठा केलेल्या दाबयुक्त हवेद्वारे होत असतात. डबल ॲक्टिंग सिलेंडर हे बहुतांश पिस्टन टाइप असतात. डबल ॲक्टिंग सिलेंडर हे प्रामुख्याने पिस्टन टाइप असतात. त्यांचे बॅरलच्या दोन्ही टोकावर एक पोर्ट हवेकरता ठेवलेलं असतं. दोन्ही टोकाला एक पोर्ट होल ठेवलेले असते. या सिलेंडरच्या साहाय्याने एका ठराविक प्रमाणातील दाब हा पुढे जाताना तसेच मागे येताना वापरला जातो. डबल ॲक्टिंग सिलेंडरचा उपयोग जेव्हा पुढे जाताना तसेच मागे येताना पिस्टनद्वारे कार्य करण्याची आवश्यकता असते अशा ठिकाणी केला जातो. म्हणजे पिस्टनच्या एक्सटेन्शन व रिट्रॅक्ट स्थितीत, पिस्टनच्या एक्सटेन्शन व रिॲक्ट दोन्ही स्थितीत, ॲडव्हान्स मोमेंट व रिटर्न मोमेंट दोन्ही स्थितीत पिस्टनला कार्य करावयाचे असताना डबल ॲक्टिंग सिलेंडरचा उपयोग होतो. याची लांबीस मर्यादा नाही. आवश्यकतेप्रमाणे उत्पादक त्याची लांबी ठेवत असतात. तर अशा प्रकारे ही माहिती आपण डबल ॲक्टिंग सिलेंडरच्या अनुषंगाने पाहिली. तर आज आपण आजच्या या लेसनमध्ये टाइप्स ऑफ कॉम्प्रेसर संदर्भात माहिती पाहत असताना कॉम्प्रेसरचं प्रामुख्याने वर्गीकरण पाहिलं. रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर, त्याच्यानंतर रोटरी पिस्टन कॉम्प्रेसर आणि फ्लो कॉम्प्रेसर, त्याचे काही उपप्रकार. त्यानंतर रेसिप्रोकेटिंग पिस्टन कॉम्प्रेसर संदर्भात माहिती पाहिली. त्याच्यामध्ये प्रेशर, डिस्टिंक्शन, इम्पॉर्टंट, ड्राईव्ह रेग्युलेशन, ऑन ऑफ रेग्युलेशन, कूलिंग, इंस्टॉलेशन साइट, कॉम्प्रेस्ड एअर रिसिव्हर, सर्व्हिस युनिट, त्याच्यामध्ये फिल्टर, रेग्युलेटर, लुब्रिकेटर, मेंटेनन्स ऑफ सर्व्हिस युनिटमध्ये कॉम्प्रेस्ड एअर फिल्टर, कॉम्प्रेस्ड एअर रेग्युलेटर, कॉम्प्रेस्ड एअर लुब्रिकेटर, न्यूमॅटिक वर्किंग एलिमेंट, न्यूमॅटिक सिलेंडर, त्याच्यामध्ये सिंगल ॲक्टिंग सिलेंडर आणि डबल ॲक्टिंग सिलेंडर या मुद्द्याच्या अनुषंगाने सखोल अशी माहिती पाहिली. तर हा टाइप्स ऑफ कॉम्प्रेसर संदर्भातला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.